बघा, एका परीक्षेत 40% विद्यार्थी गणितात, 65% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले, 20% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, तर दोन्ही विषयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं शेकडा प्रमाण किती सर? हा प्रश्न लेकरांनो, प्रश्नामध्ये परीक्षेतील विषय दर्शवले, जसं की एक विषय आहे गणित, तर दुसरा विषय दर्शवला इंग्रजी. लक्ष द्या. आता इथं हे झाले विषय, ओके. इथं अनुत्तीर्ण हा शब्द लिहू, अनुत्तीर्ण. आणि इथं एक असा कॉलम घ्या, इथं शब्द लिहा उत्तीर्ण. गणित म्हणते की एका परीक्षेत गणितामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थी संख्या 40%. प्रश्न मनाशी असा करा की उत्तीर्ण विद्यार्थी संख्या काय असेल? जर अनुत्तीर्ण 40, अर्थात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी असणार 60%. गणित म्हणते की 65% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण. मग प्रश्न असा मनाशी की इंग्रजी विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी काय? 100मधून 65 वजा, अर्थात 35%. ओके. आता दुसरी माहिती अशी की 20% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण आहेत. अनुत्तीर्ण हा विषय, म्हणून अनुत्तीर्ण ही जी काही पर्टिक्युलर टक्केवारी आहे इंग्रजी आणि गणित विषयाची, याची बेरीज करा लेकरांनो. 5, 6, 4, 10, 105%. याच्यामधून का वजा करायचे? हे वजा 20% का करायचे? तर हे दोन्ही विषयातील अनुत्तीर्ण, दोन्ही विषयात अनुत्तीर्ण, दोन्ही विषयात अनुत्तीर्ण आहेत 20%. मग एकूण पर्सेंटेजमधून हे 20% वजा करा, म्हणजे काय होईल की 85% ही केवळ अनुत्तीर्ण, पर्टिक्युलर बाय सब्जेक्ट अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या सापडेल. आपण एकूण अनुत्तीर्ण असं म्हणू. दोन्ही विषयामधले प्रश्न जो विचारला, दोन्ही विषयातील उत्तीर्ण शेकडा प्रमाण काय? आता या तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडं पावलं वळती करायची लेकरांनो. कोणतीही गोष्ट 100% असते. या 100%मध्ये 85% विद्यार्थी असे आहेत की जे अनुत्तीर्ण आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं हे पर्सेंटेज आलं दोन्ही विषयाचं, म्हणजे पर्टिक्युलर मात्र बरं का. तसे दोन्ही विषयात फक्त 20%च अनुत्तीर्ण आहेत. हे 85% काय? तर पर्टिक्युलर गणित आणि इंग्रजी या पर्टिक्युलर विषयामध्ये, म्हणजे एका विषयामध्ये मिळून दोन्ही विषयाचं अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं हे टक्केवारीचं प्रमाण या 100%मधून वजा केलं म्हणजे आम्हाला प्राप्त होणारं जे उत्तर आहे, जसं की 15%, हे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे लेकरांनो असणार शेकडा प्रमाण. लक्षात घ्या, हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. पास नापास संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.